नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉब टू लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून लगेच नवीन अपडेट मिळवा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आपणासाठी आरोग्य विभाग भरती संदर्भात एक नवीन जाहिरात घेऊन आलो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही नवीन जाहिरात निघालेली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेअंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभागात विद्यार्थी मित्रांनो, ही नवीन भरती निघाली आहे. त्या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे ही नवीन जाहिरात समजून घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास सांगू इच्छितो की जर आपण एक्झाम स्टडी ग्रुप हा टेलिग्राम चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यावर जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता, जेणेकरून शासनाच्या विविध भरती संदर्भात नवनवीन अपडेट आपल्याला या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतील. तर चला विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात आपण सविस्तरपणे समजून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, ही नवीन जी जाहिरात निघालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो, थेट मुलाखतीद्वारे ही भरती केली जाणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, ही नवीन जाहिरात कशा पद्धतीने आहे तर ते आपण सविस्तरपणे समजून घेऊया. तर चला सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, कोरोना-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात काम करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांची कंत्राटी तत्त्वावर 6 महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर नियुक्ती करण्यासाठी दिनांक 4/10/2021 ते दिनांक 8/10/2021 रोजी सकाळी 10 वाजता खालील पदासमोर दर्शविलेल्या तारखेस थेट मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीत उपस्थित राहावे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पदासंदर्भात संपूर्ण माहिती आपण बघूया. पदनाम, शैक्षणिक पात्रता, संख्या आणि मासिक मानधन. तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं पद आहे वैद्यकीय अधिकारी. तर शैक्षणिक पात्रता आहे विद्यार्थी मित्रांनो, संबंधित विषयाची पदवी ही या पदासाठी आवश्यक असणार असून या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो 5 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. तर या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो मासिक मानधन राहणार आहे. पदवीसाठी विद्यार्थी मित्रांनो 2,50,000 रुपये आणि पदविकासाठी विद्यार्थी मित्रांनो 1,50,000 रुपये प्रतिमाह मानधन या पदासाठी असणार आहेत. तर दुसरं पद आहे विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय अधिकारी फिजिशियन. तर या पदासाठी संबंधित विषयाची पदवी आवश्यक असून या पदासाठी 5 रिक्त जागा भरल्या जाणार असून या पदांसाठी मासिक मानधन पदवीसाठी 2,50,000 रुपये आणि विद्यार्थी मित्रांनो पदविकासाठी 1,50,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय अधिकारी या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो संबंधित विषयाची पदवी आवश्यक असून या पदासाठी 3 रिक्त जागा भरल्या जाणार असून या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो मासिक मानधन पदवीसाठी 2,50,000 आणि पदविकासाठी 1,50,000 रुपये प्रतिमाह मानधन या पदासाठी मासिक मानधन असणार आहेत. चौथं पद आहे विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय अधिकारी. तर या पदांसाठी शैक्षणिक अर्हता MBBS ही असून 41 रिक्त जागा या पदासाठी भरल्या जाणार असून 1,00,000 रुपये महिना या पदासाठी मासिक मानधन असणार आहेत. 5वं पद विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय अधिकारी GTMO. तर या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक अर्हता आयुष ही असून या पदांसाठी 52 रिक्त जागा भरल्या जाणार असून या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो 75,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. तर 6वं पद आहे विद्यार्थी मित्रांनो स्टाफ नर्स. तर या पदासाठी GNM ही शैक्षणिक अर्हता आवश्यक असून या पदासाठी 54 रिक्त जागा भरल्या जाणार असून विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी 45,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो स्टाफ नर्स या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो ANM सुद्धा पदांची जागा सुद्धा भरल्या जाणार असून ANM पदासाठी विद्यार्थी मित्रांनो 22 रिक्त जागा भरल्या जाणार असून 35,000 रुपये प्रतिमाह मानधन या पदासाठी असणार आहेत. 7वं पद विद्यार्थी मित्रांनो वॉर्ड बॉय. तर या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक अर्हता किंवा SSC स्किल इंडिया कार्यक्रमातून प्रशिक्षित कोविड-19 कामाचा अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य राहणार असून वॉर्ड बॉय या पदांसाठी 78 रिक्त जागा भरल्या जाणार असून 20,000 रुपये प्रतिमाह मानधन या पदासाठी असणार आहेत. समोरील पद आहे विद्यार्थी मित्रांनो फार्मासिस्ट औषध निर्माता. या पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो फार्मसी डिग्री विद्यार्थी मित्रांनो ही आवश्यक असून विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी 6 रिक्त जागा भरल्या जाणार असून या पदासाठी 30,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. पद आहे विद्यार्थी मित्रांनो प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी. तर या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो BSc+ संबंधित पदवी किंवा पदविका शैक्षणिक अर्हता हे आवश्यक असून विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी 6 रिक्त जागा भरल्या जाणार असून 30,000 रुपये प्रतिमाह मानधन या पदासाठी असणार आहेत. आणि शेवटचं पद आहे विद्यार्थी मित्रांनो हॉस्पिटल मॅनेजर. तर या पदासाठी आणि मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA PG डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट और MSW MSc ही शैक्षणिक अर्हता या पदासाठी आवश्यक असून या पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो 2 रिक्त जागा भरल्या जाणार असून या पदासाठी 50,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो अर्ज स्वीकारांचे ठिकाण आहे अग्निशामक विभाग महापालिका मुख्यालयाच्या मागे उल्हासनगर 3 आणि अर्ज स्वीकारण्याची वेळ आहे सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत. सदर कालावधीनंतर अर्ज स्वीकारले जाणार आहे. तसेच थेट मुलाखत दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत घेण्यात येईल.
विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत मुलाखतीची दिनांक आणि अर्ज स्वीकारण्याची वेळ. तर चला सुरू करूया. तर पहिलं पाहूया विद्यार्थी मित्रांनो, वैद्यकीय अधिकारी. तर मुलाखतीचा दिनांक आहे विद्यार्थी मित्रांनो 4/10/2021 आणि अर्ज स्वीकारण्याची वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत. पद आहे विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय अधिकारी फिजिशियन. तर विद्यार्थी मित्रांनो, या पदासाठी मुलाखतीची दिनांक 4/10/2021 सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहे. त्या विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय अधिकारी. तर या पदासाठी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो मुलाखतीची दिनांक 4/10/2021 सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ही अर्ज स्वीकारण्याची वेळ असणार आहेत. चौथं पद आहे विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय अधिकारी MBBS. तर या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो मुलाखतीचे दिनांक 5/10/2021 असणार असून अर्ज स्वीकारण्याची वेळ विद्यार्थी मित्रांनो सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहे. पाचवं पद आहे विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय अधिकारी GTMO. तर विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी मुलाखतीचे दिनांक 5/10/2021 असणार असून सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याची वेळ असणार आहे. सहावं पद आहे विद्यार्थी मित्रांनो स्टाफ नर्स. तर या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो 6/10/2021 ही मुलाखतीचे दिनांक असून अर्ज स्वीकारण्याची वेळ विद्यार्थी मित्रांनो सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहेत. सातवं पद आहे विद्यार्थी मित्रांनो ANM. तर या पदासाठी मुलाखतीचे दिनांक 6/10/2021 असणार असून या अर्ज स्वीकारण्याची वेळ विद्यार्थी मित्रांनो 10 ते 12 वाजेपर्यंत असणार आहे. आठवं पद आहे विद्यार्थी मित्रांनो वॉर्ड बॉय. तर वॉर्ड बॉय या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो मुलाखतीचा दिनांक 7/10/2021 असणार आहे आणि अर्ज स्वीकारण्याची वेळ विद्यार्थी मित्रांनो सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहेत. फार्मासिस्ट औषध निर्माता या पदासाठी 8/10/2021 ही मुलाखतीची दिनांक असून या अर्ज स्वीकारण्याची वेळ विद्यार्थी मित्रांनो सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहे. नववं पद आहे विद्यार्थी मित्रांनो प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी. या पदांसाठी मुलाखतीचे दिनांक 8/10/2021 असून अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहेत. आणि शेवटलं पद आहे विद्यार्थी मित्रांनो हॉस्पिटल मॅनेजर. तर या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो मुलाखतीचे दिनांक असणार आहे 8/10/2021 आणि विद्यार्थी मित्रांनो अर्ज स्वीकारण्याची वेळ आहे 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मुलाखतीचे दिनांक 1 ते 10 या पदासाठी असणार आहे आणि अर्ज स्वीकारण्याची वेळ विद्यार्थी मित्रांनो सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सदर कालावधीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आणि विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची सूचना म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा आपण मुलाखतीत जाताना सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपण सोबत घेऊन जावे आणि विद्यार्थी मित्रांनो त्याची एक प्रत स्वक्षांकित करून विद्यार्थी मित्रांनो एक प्रत त्याची सोबतसुद्धा घेऊन जावी आणि विद्यार्थी मित्रांनो अनुभव असल्यास अनुभवाचे प्रमाणपत्रसुद्धा आपण सोबत घेऊन जावे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभागात विद्यार्थी मित्रांनो 274 रिक्त जागांसाठी ही थेट मुलाखतीद्वारे ही भरती होणार आहे. त्या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे ही जाहिरात समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.